काही उदाहरणं सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात. त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं. जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी 20,000 मतदार बाहेरून आणले, त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकतो. याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे? एक आमदार सांगतो आहे. दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचं सुद्धा फार महत्त्वाचं वक्तव्य आहे. त्या म्हणतात, यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र ती नावं कधीच कमी झाली नाहीत. अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात, हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41,000 आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात 35,000 दुबार आणि बोगस मतदार आहेत, हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. बुलढाण्यातले एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला, हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक राज्यामध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर येत आहेत, आलेले आहेत. मतदार याद्या पवित्र असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजेत, यासाठी हा संघर्ष आहे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक असायला पाहिजेत, यासाठी या महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून लढत आहेत. 2 दिवस सातत्यानं निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या. त्यात माननीय शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, राज ठाकरे साहेब, जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते, शशिकांतराव शिंदे होते, आमच्याकडले लोक होते, कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते, त्यांच्या पक्षाचे लोक होते, कॉम्रेड नवले होते, समाजवादी पार्टीचे लोक, सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाही. आणि आमच्या याद्या ह्या सदोष नाही, काय म्हणतात, निर्दोषच आहेत. खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलं.